या गोष्टीला जबाबदार कोणी प्रशासन आहे, ठेकेदार आहे, अधिकारी आहे की सरकार आहे, नेमकं कोण आहे? कारण या गोष्टीवरून बरंचसं राजकारण पाहायला मिळतंय. मला वाटतं जे कोणी जबाबदार राजकीय नेते असतात किंवा जे कोणी चांगले राजकीय नेते असतात, ज्यांना आपण आत्ता स्मार्ट पॉलिटिक्समध्ये नाही, म्हणजे हे फोडाफोडीचं राजकारण वगैरे वेगळं, पण जे काही जिम्मेदारीने काम करत असतात ती जबाबदारी स्वतः घेतात. आणि नेहमीच आपण पाहिलं असेल की जे हे मोठे नेते असतील किंवा प्रमुख नेते असतील ते हेच सांगतात की कुठच्याही यशात सगळ्या टीमचं यश असतं, पण अपयश असेल तर स्वतःचं असतं. पण आज आपण दुर्दैवाने हे पाहतोय की एका बाजूला अपयश झटकणारे किंवा जबाबदारी झटकणारी लोकं ही सत्तेत बसलेली आहेत. प्रत्येक स्तरावर आपण पाहिलं असेल, प्रत्येक स्तरावर आपण पाहिलं असेल, मग केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल किंवा महानगरपालिका असेल, कुठेही काही अपयश समोर आलं, दुर्घटना झाली की ह्याच्यात आम्ही कसं नाही आणि हे नेहरूंनी कसं केलं, 25 वर्षाचा कार्यकाळ काय म्हणतो, अमुक तमुक, त्याच्यावर असतं. पण जेवढे जबाबदार ह्याच्यात भाजपच्या महापौर आणि मिंदे गटाचे उपमहापौर आहेत, तेवढे जबाबदार ह्याच्यात मिंदे स्वतः आहेत. कारण गेले 4 वर्ष 2022 पासून आणि खरं तर त्याच्या आधीपासून नगरविकास खातं हे फेकनाथ मिंदेंकडे आहे. फोडाफोडीच्या राजकारणात असेल, खासदारांना विकत घेण्याच्या राजकारणात असेल, इतरांना अजून काही आपण विकत घेऊ शकतो का ह्या राजकारणात असेल, भ्रष्टाचारात असेल, मिंदे बुडलेले आहेत. पण जर तुम्ही पाहिलं तर जबाबदारी कुठच्याही शहराची किंवा त्यांच्या खात्याची स्वतः घेत नाहीत ना, उत्तर द्यायला सक्षम आहेत आणि कुठची जबाबदारी घेऊ शकत नाहीत. ज्या काही घटना आपण पाहतोय दुर्दैवी घटना आहेत, जेवढी झाडं आत्ता गेल्या 2-3 दिवसात पडलेली आहेत, पाणी तुंबण्याच्या ज्या घटना पुढे आलेल्या आहेत, आणि हे सगळं होत असताना आपण पाहिलं असेल एक झाड पडून एका 11 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. दुर्दैवी आहे, म्हणजे खरोखर बघू शकत नाही असं ते चित्र होतं. कालच एका मॅनहोलमध्ये पडून अजून एका व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे. आणि ह्याच पायऱ्यांवर अमित चाटम हे ह्या सगळ्या गोष्टीची टिंगल उडवतात. म्हणजे किती निर्लज्जपणा स्वतःच्या रक्तात असावा. ही भाजपची घाणेरडी वृत्ती, कुठचीही घटना झाली की टिंगल उडवायचं, हसामसी करायचं आणि निघून जायचं, ही काल अतिशय भयानक वृत्ती ही दिसलेली. आणि मुंबईकरांना तर जाणवायला लागलेलं आहे की कोणाच्या हातात ही सत्ता दिली आहे. काल मॅनहोलची जी दुर्घटना घडली यानंतर आज G24 तास करून रियालिटी चेक करण्यात आला. काही ठिकाणी अद्यापही हे मॅनहोल ओपन आहेत, काही ठिकाणी जे गटार आहेत ते सुद्धा ओपन आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा घातपात होईल. निश्चितपणे तुम्ही पहा, नालेसफाई पूर्णपणे झालेली नाही आहे. रस्त्याची कामं देखील सेफ स्टेजला अनेक ठिकाणी आलेली नाही आहेत. मॅनहोल्स असतील, गटार असतील, ते तसेच्या तसेच आहेत. अनेक ठिकाणी पाणी तुंबल्यानंतर हे पाण्याच्या खालती जे साचलेलं पाणी असतं त्याच्या खालती दिशेनासे होतात. आणि मग असं झाल्यानंतर कोण ना कोण पडते. परवा महापौरांच्या समोर जेव्हा कोणतरी पडलं तेव्हा महापौरांनी त्याच व्यक्तीवर चौकशी लावली आहे, महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांवर. म्हणजे आज सगळे कर्मचाऱ्यांना तुम्ही त्यांचे हात धुवून मागे लागणार, तुम्ही चौकशी लावणार, पण स्वतःच्या जबाबदारीबद्दल काय? सर, 100 दिवसाचा पाडा खरं तर काही दिवसापूर्वी मुंबई महानगरपालिकेमध्ये वाचला गेला. मात्र गेल्या 4 दिवसातच या पूर्ण कामाची बोलचाल झालेली बघायला मिळाली. एकूणच काय सांगाल? 100 दिवसात फक्त 100 खोके प्रत्येक खात्यात घ्यायचे एवढंच त्यांनी ठरवलेलं आहे. पण पोलखोल म्हणजे आपण पाहिलं असेल हे मुंबईकरांचे हाल. आणि मग काल अमित चाटम यांनी केलेली मुंबईकरांची टिंगल आणि जे 2 व्यक्ती गेल्या त्यांची टिंगल जी केली ही अतिशय भयानक आहे. खरं तर कालच त्यांना पदावरनं हकालपट्टी त्यांची झाली पाहिजे होती, पण भाजप आहे अशाच लोकांना प्रमोट करत राहणार. सर, खरं तर आज मुंबईचे अनेक प्रश्न होते, मात्र तुम्ही आल्याला म्हणलात मंत्री उपस्थित नव्हते. अनेक वेळा तुम्ही सभागृहात हा मुद्दा उपस्थित केलाय, सभात्याग केला आहे मुद्द्यावर, मात्र तरीही मंत्री उपस्थित नव्हते. किंबहुना उदय सामंत आज चिडल्याने तेच बोलले की मी एकट्याने ठेका घेतलाय का लवकर याचा, इतर मंत्री का लवकर येत नाही. निश्चितपणे आज तर मी इथे आलेलं सांगितलं की इथे आपण पत्रकार सगळे हे आत पूर्ण सत्ताधारी पक्ष आणि मंत्री सगळे जे असतात त्यांच्यापेक्षा जास्ती संख्या आहे. तसं पाहायला गेलं तर विधिमंडळात एकमेव काम सगळ्यांचं असतं ते म्हणजे मंत्र्यांनी तिथे बसून सगळ्या बाजूचे जे आमदार बोलतात, मग आम्ही असो किंवा सत्ताधारी असो, त्यांचे पण आमदार आहेतच ना, त्यांचे पण लोकप्रतिनिधी आहेत, त्यांचे पण लोक जनतेतून निवडून आलेत किंवा निवडणूक आयोगाच्या आशीर्वादाने निवडून आलेत. तर त्यांचे जे विषय असतील, मग निवडणूक आयोगाचे विषय असतील किंवा जनतेचे विषय असतील, हे ऐकून घेण्यासाठी त्याच्यावर पुढे कारवाई करण्यासाठी मंत्री तर असायला पाहिजेत. पण काही विचारलं की सांगतात सामूहिक जबाबदारी. मग एकाच मंत्र्याकडे सगळी जबाबदारी द्या, बाकीचे कशाला तुम्ही गाड्या आणि बंगले घेऊन फिरताय? नगरविकास खातं ज्यांच्याकडे आहे ते स्वतः मंत्री गेले 2 दिवसांपासून अधिवेशनात नाही आहेत. झाड पडलं, एक मुलगाचा मृत्यू झाला, मॅनहोलमध्ये एक माणूस पडला, मात्र अजूनही निवेदन नगरविकास काय सगळं काही दरेगावमध्ये बसून टाचणे मारून होत नाही हे त्यांना आता कळलं पाहिजे. ठीक आहे, मुख्यमंत्री पदाच्या मागे लागलेले आहेत, ऑपरेशन देवेंद्र फडणवीस करत आहेत, खासदार विकत घेत आहेत, पण जी त्यांची मुख्य जबाबदारी आहे ती पहिली जबाबदारी म्हणजे जनतेला उत्तर देणं, लोकप्रतिनिधींना उत्तर देणं ह्या विधिमंडळात बसून. आणि तिसरं म्हणजे ज्या महानगरपालिका त्यांच्या अखत्यारीत येतात किंवा त्यांच्या खात्याच्या अखत्यारीत येतात, खातं म्हणजे पैसे खाणं नाही काम करणं असतं, ते त्यांनी समजून घेतलं पाहिजे.
मुंबईमध्ये जी मॅनहोल दुर्घटना झालेली आहे याबद्दल अश्विनी भिडे यांचा राजीनामा मागितला जातोय, मात्र एकीकडे या संदर्भातली फेअर अँड फेअर चौकशी व्हावी आणि अश्विनी भिडे यांचा राजीनामा घेऊन फक्त आणि फक्त अश्विनी भिडे यांचं नाही तर नगरविकास मंत्र्यांनी दिलं पाहिजे, कारण नगरविकास खातं नगरविकास मंत्र्यांकडे असतं. ते पाठबळ त्यांनी त्या महानगरपालिकेला दिलं पाहिजे. महापौर आता बसलेले आहेत, त्यांचा का नाही राजीनामा घ्यायचा? उपमहापौरांचा का नाही राजीनामा घ्यायचा? जर तुम्ही पाहिलं असेल गेले 2-3 वर्षापूर्वी म्हणजे हे निवडणुका व्हायच्या पूर्वी जे घटनाबाह्य मुख्यमंत्री मिंदे हे फिरत होते, ग्रीन कार्पेट घालून नालेसफाई करत होते. आता कुठे गेले ते ग्रीन कार्पेट? आता कुठे गेलं हे सगळं शोबाजी तुमची? आम्ही 25 वर्ष जर तुम्ही पाहिलं असेल प्रत्येक पावसाच्या पूर्वी मॉन्सूनपूर्वीच्या बैठका घ्यायचो, कुठे पाणी साचू शकतं, कुठे पंप लावले पाहिजेत, कुठे काय काम झालं पाहिजे, आणि नसेल तर ती जबाबदारी देखील आम्ही घ्यायचो, असं पळायचो नाही आम्ही. हायकोर्टामध्ये सरकार विरोधात घोषणाबाजी करणाऱ्यांना एक केस चालू होती. याबद्दल न्यायाधीशांनी वक्तव्य केलेलं आहे की भाजप ही भ्रष्टाचार मुक्त करण्याची मशीन आहे. बरेच स्टेटमेंट अशा न्यायाधीशांमुळे जे बिनधास्तपणे बोलतात त्यांना खरोखर सलाम, कारण त्यांच्याचमुळे ही लोकशाही थोडीफार काही टिकून राहू शकते. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत निवडणूक होणार आहे 2003 नंतर. ते म्हणतात की आमच्याकडे निवडणूक होणार आहे. स्वतः एकनाथ शिंदे जे मुख्य नेते आहेत ते देखील या निवडणुकीला सामोरे काय मिंदे गटात काही होऊ शकतं, पैसे दिले जातील, चांगले अनेक अपक्ष पण उभे राहतील, पैसे खातील, गप्प बसतील. मिंदे गटाचं ही काही सर्कस चाललेली आहे ना, ती सर्कस तशीच राहू द्या, पण जे काही काम करायचं आहे ते काम आपण त्यांच्या हातून कधीच करू शकणार नाही, कारण ते अकार्यक्षम आहे, ते त्यांना पण माहिती आहे. उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेलं आहे की रामाच्या विरोधात माती जी आहे ती प्रत्येक ठिकाणी केली जाणार आहे. या संदर्भात बघायला मिळतात. त्यांचं असंही म्हणणं आहे की 2019 नंतर हिंदुत्व हे ठाकरे की का सोडलं. मला वाटतं आम्ही 2018मध्ये अनेक वर्षानंतर जिथे भाजप हा अयोध्येचं राम मंदिरबद्दल पूर्ण प्रश्न आणि विषय विसरून गेलं होतं, 2018मध्ये आम्ही पहिलं गेलो आणि तिथे घोषणा दिली पहिले मंदिर फिर सरकार, भाजपाला आठवण करून दिली. तेव्हा आम्ही इथे छत्रपती शिवरायांची पावनभूमी शिवनेरी त्या किल्ल्यावरनं माती घेऊन गेलो होतो अयोध्येला, एक भावना म्हणून मनात एक विचार घेऊन की इथून जेव्हा छत्रपती शिवरायांची च्या भूमीतून जेव्हा माती तिथे जाईल, मुठभर माती जरी असली तरी ते मंदिर बनून राहील. तसंच बरोबर एका वर्षानंतर आपल्याला माहिती आहे सुप्रीम कोर्टाने निकाल दिला रामलल्लाच्या मंदिरासाठी. भाजपने निर्णय घेतला नव्हता. आम्ही सांगत होतो अध्यादेश काढा, कायदा बनवा, पण ते करायला हिंमत नव्हती. सुप्रीम कोर्टातून निर्णय आला आणि त्याच्यानंतर हे राम मंदिर बनलं. 2019 साली जेव्हा उद्धवसाहेब मुख्यमंत्री झाले तेव्हा पण पहिली आम्ही जी व्हिजिट केली ती तिथे अयोध्येत राम मंदिराला केली. आमच्यासोबत काँग्रेसचे पण आमदार होते काही. आणि नंतर आपण पाहिलं असेल हे जे काही नवीन मंदिर बनलेलं आहे तेव्हा तर उद्घाटनाला आम्हाला बोलवलं नव्हतं. आम्ही काळाराम मंदिरला गेलो, तिथे आम्ही आमची आस्था दाखवली. पण मुख्य गोष्ट ही आहे की तुम्ही हिंदू असाल किंवा नसाल, तुमचा देवात विश्वास असेल किंवा नसेल, पण कोणी एवढं मोठं भाजप एवढं पाप करणार नाही की ज्या राम मंदिरावरनं राजकारण केलं, भाजपने दंगली घडवल्या, सगळं काही केलं, आज सत्तेत बसले, त्याच राम मंदिराच्या दानपेटीतून तुम्ही पैसे काढणार आणि खासदार विकत घेणार. एवढं मोठं पाप कोणी करू शकत नाही, नास्तिक व्यक्ती पण करू शकत नाही. संघाकडनं एक विधान या संदर्भात येताना दिसतं आहे आणि पहिल्यांदाच असं विधान येतं आहे की राम मंदिरांसंदर्भातली जी आस्था आहे किंवा राम भक्तांची आस्था आहे त्याला कुठेतरी ठेस पोहोचली आहे आणि जे यामध्ये दोषी आहे त्यांच्यावर कठोर कारवाई. दोषी म्हणजे कोण कोण आहेत? केंद्र सरकारचं सगळं बरखास्त करणार का तुम्ही? केंद्र सरकारनीच सगळ्यांना तर तिथे अपॉइंटमेंट केलेली आहे, तर करा तुम्ही, मारा दंडा तिथे. केंद्र सरकार बरखास्त करून टाका, मग राजीनामे द्यायला लावा वरपासून खालपर्यंत. आदित्य जी, दत्तात्रेय हॉस्पिटल की तरफ से ही ये बयान आया है. बयान क्या है मैं पढ़ के बताता हूँ कि राम जन्मभूमि निर्मित में सदियों का जो है संघर्ष है, करोड़ों राम भक्त का समर्पण, त्याग और बलिदान है. राम मंदिर में जो दान पात्र में जमा राशि चोरी हुई वो दुर्भाग्यपूर्ण है और समूचे समाज और राम भक्त की श्रद्धा को आहत पहुंचाता है. इस घटना की कड़ी जांच होनी चाहिए. इस घटना मुझे से लगता है हम पहली बात तो ये है कि बहुत देर आया स्टेटमेंट. दूसरी बात ये है कि अगर कोई दोषी है तो पहली बात जो ट्रस्टी है उनको वहाँ किसने बिठाया? भाजपा ने तो बिठाया, भाजपा की केंद्र सरकार ने बिठाया है. पहले मंदिर का निर्णय भाजपा ने नहीं लिया. हम तो कह रहे थे अध्यादेश कीजिए, ऑर्डिनेंस निकालिए, कानून लाइए, लेकिन वो करने की हिम्मत नहीं थी. सुप्रीम कोर्ट ने निर्णय दिया कि वहाँ मंदिर बनाया जाए, उसके बाद मंदिर का निर्माण हुआ है. उसके बाद अगर आप देखें तो जो ट्रस्ट का निर्माण हुआ उस पर भाजपा ने लोग बिठाए हैं. क्या ये जिन्होंने कहा है दत्तात्रेय जी होसबड़े जी ने, वो भाजपा के केंद्र सरकार को बर्खास्त करेंगे? और हम तो अभी आंदोलन करने जा रहे हैं. फिर एक बार जो राम जन्मभूमि का आंदोलन है वैसे ही छेड़ा जाएगा, क्योंकि ये सारे हिंदुओं की भावना का अपमान है कि भाजपा ने दान पेटी से पैसा को चुराया है और आज सांसदों को उसी पैसे से खरीदना चाहते हैं. आदित्य जी, आंदोलन की रूपरेखा क्या होगी? किस तरीके से आंदोलन? हर गांव में जाके हम राम रक्षा आंदोलन करने वाले हैं, क्योंकि राम लल्ला का जो आंदोलन है वो राम लल्ला का रक्षण भाजपा से करे, भाजपा की लुटेरों से करे. आज तुम्हें
ये जो चल रहा है जैसे कि महाआरती के ऊपर में उद्धव उल हक इस प्रकार का नीतीश राणे जी देखो कचरे की मैंने पहले ही कहा है, मैं कचरे को जवाब नहीं देता। कचरे की जिम्मेदारी म्यूनसिपल कॉर्पोरेशन की है, वो संभाल लेगी। फिर भी जिस प्रकार से वो कह रहे हैं वो मतलब कितना योग्य है ये बताइए ना, कितना योग्य है? मैंने एक शब्द से कहा है ना, कचरे को मैं जवाब नहीं देता। बारिश के बाद बदहाली सामने आ रही है। मुंबई अहमदाबाद जो वेस्ट हाईवे है वहाँ पर गड्ढे के कारण 2 गाड़ियाँ बिल्कुल, हुई है बिल्कुल। और इंफ्रामैन या इंफ्रास्ट्रक्चर को लेकर दावे किए जा रहे हैं, उसको लेकर क्या मैं बहुत सालों से कहते आया हूँ कि मुझे आज पिछले 10 सालों में एक नेशनल हाईवे दिखाइए जो पॉटहोल फ्री हो। अभी सिर्फ यही थोड़ा शक है कि उस हाईवे में इथेनॉल का कितना इस्तेमाल किया गया है, उसी पे आप थोड़ा ध्यान दीजिए। आदित्य जी, एक सवाल ये बोल सकती है 100 गाड़ियाँ वो गड्ढे के कारण पंचर हो रही है। वही तो, वो गड्ढा और रास्ता बनाने में कितना इथेनॉल का इस्तेमाल किया है वो जरा देखिए ना आप, इथेनॉल है कि नहीं? आदित्य जी, क्योंकि जो मंत्री महोदय है वो अपना काम छोड़ के इथेनॉल बेचने में लगे हुए हैं। एक सवाल स्कूली बच्चों से जुड़ा हुआ है। राज्य सरकार ने ये फैसला लिया है जो स्टिंग एनर्जी ड्रिंक हम पीते हैं उसमें जो है काफ़ी मात्रा में कैफीन होता है, बच्चों के लिए हानिकारक है। इसके लिए स्कूली दायरे में जो 500 मीटर तक का दायरा है वो वहाँ पे बेचना जो है वो पूरी बिल्कुल। तरीके से रोका और वैसे ही जाएगा। मैं कहना चाहता हूँ कि जो हमारे हिंदू मंदिर है उनसे भाजपा को भी 500 मीटर की दूरी पे रखिए, क्योंकि नहीं तो सब मंदिर लूटे जाएंगे भाजपा के हाथ।